नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 18. पुढं काही दिवसांनी बालमुकुंदांच्या आज्ञेवरून दत्तू पुन्हा 3 महिने देसनूर इथं योगाभ्यासाकरता जाऊन राहिला होता. या खेपेला त्याचा अभ्यास पुरा झाला आणि त्या योगे बालमुकुंदांना फार समाधान झाले. जरी अशा रीतीनं बालमुकुंदांनी त्याच्याकडून योगाभ्यास करवला तरी गुरुभक्ती पुढं योगाची मातबरी नाही असंच त्यांचं त्याला सांगणं असे. एकदा त्यानं असं विचारलं की अप्पा, मी चक्र पाहिलं, ज्योती पाहिली, नाद ऐकले असं पुष्कळ जण सांगतात, पण मला असलं काहीच होत नाही. हे काय आहे? तेव्हा केळी खाणाऱ्यांना दिलेली ती केळी रे, त्यास दिलेली केळी खाऊन सुख मानून घेणाऱ्यास आईच्या स्तनाचं दूध नको असतं. तर मग ती केळी तुला पाहिजेत म्हणतोस काय, असं त्यांनी विचारताच ती मला नकोत असं त्यांनी सांगितलं. दत्तू करडेगुद्दी इथं गेला म्हणजे बाळप्पा त्याला कधी गावातील बसवण्णाच्या देवळातील आपल्या बसण्याच्या खोलीत, तर कधी डोंगरावरील गुहेत, अगर दरीतील झाडीत, अगर दुसऱ्या एकांत स्थळी अद्भुत योगलीला दाखवून निरनिराळ्या प्रकारचे अनुभव देत. या संबंधी चरित्र नायकांनी एके ठिकाणी म्हटलंय की मला निराकार सामरस्य दे. असा हट्ट आपण धरल्यावर सद्गुरूंनी आपणाला मांडीवर घेऊन उजव्या हातानं आपलं तोंड कुरवाळून जय जय उदय उदय आनंद भेरी ठोका असं म्हणून वरचेवर मुखचुंबन घेत निर्विकल्प समाधी शेजेवर नेऊन प्रेमस्तन पाजून आनंद निद्रा दिली. तसंच आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, सद्गुरू बालमुकुंदांच्या चरणी मी जंबुगिरीवरच्या पश्चिम दिशेच्या गुहेत ते बसले असताना पडलो आणि त्यावेळी त्यांनी पदतीर्थ देऊन अद्वैत बोधाचा उपदेश केला आणि सर्वत्र मला पहा असं सांगून सांख्य, तारक आणि अमनस्क मार्गानं ते रूपही तत्काळ अनुभवाला आणून दिलं. अशा रीतीनं दत्तूला निरनिराळे आध्यात्मिक अनुभव घेण्यास मिळावे म्हणून बालमुकुंदांचे प्रयत्न सारखे सुरू होते. ते वरचेवर बेळगावाला जात आणि तिथं शिष्यमंडळींसह त्यांचा भजनांचा कार्यक्रम होत असे. जसं त्यांचं बेळगावी जाणं येणं अधिकाधिक होऊ लागलं तसतशी तिथं त्यांच्या शिष्यांची संख्याही वाढत गेली. त्यात गोपाळ श्रीपाद भागोजी कोप नावाचा दत्तूच्याच वयाचा एक मुलगा होता. तो बेळगाव जिल्ह्यापैकी मुरगोड महालातील भागोजी कोप गावाचा राहणारा असून तो अगदी लहान असतानाच त्याचे वडील वगैरे जवळची आप्तमंडळी कालवश झाले. नंतर 1872 साली त्याची आई त्याला घेऊन त्याच्या विद्याभ्यासाकरता बेळगावी येऊन राहिली. घरची फार गरिबी असल्यामुळं कृष्णा गुमास्ते यांच्या घरातील एक लहानशी खोली भाड्यानं घेऊन ती तिथं गोपाळासह राहू लागली. शाळेचा खर्च झेपण्या इतकीही त्यांची ऐपत नव्हती, पण गोपाळचं हस्ताक्षर फार चांगलं असल्यामुळं दत्तूचा बालमित्र रामचंद्र सुंठणकर याच्या खटपटीनं त्याला एका वाण्याच्या दुकानाचे हिशेब लिहिण्याचं काम मिळालं आणि त्या योगे त्याला विद्याभ्यासाच्या कामी मोठी मदत झाली. रामचंद्राचीही त्याला अडचणीचे वेळी मदत होत असेच. गोपाळाचं बिऱ्हाण कृष्णाच्या घरातच असल्यामुळे आणि दत्तू तिथं वारंवार जात असल्यामुळे त्यांचा बराच परिचय झाला. कृष्णा, दत्तू आणि त्यांचे इतर गुरुबंधू यांचे परस्परांवरील अकृत्रिम प्रेम आणि बालमुकुंदावरील त्यांची तीव्र भक्ती पाहून गोपाळाला त्यांच्याबद्दल फार आदर वाटला.
पण हे आपले इतर बाबतीतील जिवलग स्नेही या बाबतीत मात्र आपल्याला परका समजून दूर ठेवतात, याबद्दल त्याला फार वाईट वाटते. त्यामुळे आपल्याला बालमुकुंदांच्या पायी घालण्याबद्दल त्यानं त्यांची मनधरणी चालवली. एके दिवशी बालमुकुंद कृष्णाच्या घरी गेले असता, आज मी तुझ्या घरी जेवायला येतो असं ते गोपाळाला म्हणाले. त्यावेळी हेच कृष्णा आणि दत्तू यांचे गुरु हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यापूर्वी त्यांच्याशी बोलण्याचाही कधी प्रसंग आलेला नव्हता. त्यामुळे त्याला जरा गोंधळल्यासारखं झालं. पण त्यांच्या तेजपुंज चेहऱ्यावरून आणि एकंदर राहणीवरून हा कोणीतरी थोर पुरुष असावा असं वाटून त्यानं त्यांना जेवायला बोलावलं आणि ते त्याच्या बिऱ्हाडात जाऊन पानावर बसले. लगेच त्याने प्रथम आपल्या पानातील एक घास तोंडात घातला तेव्हा तो चपापला. पण काही एक न बोलता त्यानं तो मुकाट्यानं खाऊन टाकला. जेवण आटोपल्यावर बाळप्पांनी त्याला मारुती नावाचा मंत्र सांगून जप करण्यास सांगितलं. हा काय प्रकार आहे याची त्याला काहीच अटकळ होईना. पण तो जात्याच भोळ्या स्वभावाचा असल्यामुळे त्यानं त्यांच्या सांगण्याप्रमाणे जप करण्याचा क्रम सुरू ठेवला. पुढं जेव्हा आपणाकडं जेवानास आलेले आणि आपणास मंत्र देणारे हेच कृष्णा आणि दत्तू यांचे गुरु होत हे त्याला समजलं, तेव्हा त्याला अत्यानंद झाला आणि त्यांच्याकडून अनुग्रह घेण्याची त्याची उत्कंठा वाढत चालली. क्रमशः लेखक श्री केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र याग्दी.